मी सगळं नंतर सांगते. नंतर नाही, आत्ता यांच्या समोर. हो ते घेतले होते मी जानूच्या लग्नासाठी म्हणून. आता एवढ्या मोठ्या घरात मुलगी द्यायची तर आपण काही खर्च नको का करायला. आणि मला वाटलं होतं वाण सामान भाजीपाला याच्यातनं काहीतरी पैसे वाचवेन मी आणि देईन यांचे परत म्हणून. पण तुम्ही काळजी करू नका, मी खरंच तुमचे पैसे परत देणार आहे. काय तुम्ही अनिलराव, हो पळून चालले का मी कुठे? म्हणजे हे पैसे तू गेल्या ऑक्टोबर मध्ये घेतलेस? ते बाई नेमकं मला म्हणजे काही आठवत नाहीये. मला आठवते ना, हे पैसे तुम्ही जून मध्ये घ्यायला सुरुवात केली आणि 14 ऑगस्टला शेवटचे पैसे घेतले. हे खरं आहे? सेल बाई आता त्यात एवढं काय? म्हणजे हे पैसे तू जानूच्या लग्नासाठी नव्हते घेतलेस? हो म्हणजे ते घर खर्चासाठी घेतले होते. कशाच्या बदल्यात? कशाच्या बदल्यात म्हणजे काय हो? तू पैसे घेतलेस म्हणजे काहीतरी व्यवहार ठरला असेल ना त्यांचा आणि तुझा. तो काय आहे? आओ उसने घेतले होते मी, म्हणजे घर खर्च चालवण्यासाठी. हो तेच ना. मग ते पैसे घेऊन त्या बदल्यात तू त्यांना काय कबूल केलं होतंस? जान्हवी, जान्हवी. अनिलराव, हो काय बोलताय तुम्ही? तुमच्या जिभेला काही हाड आहे का हो? हा, माझ्या लग्न झालेल्या पोरीशी तुमचं लग्न लावून देईन मी तर आपल्या उचलली जीवनी लावली टाळायला. हे बघा, तुम्हाला काही लोकलज्जा नसेल पण मला आहे. हो शशिकला मॅडम, मर्यादा सोडून बोलताय तुम्ही. हो, तुम्ही कधी कुठे मर्यादेने वागता? आवाज खाली. तुमचा आवाज खाली. तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? ए, माझ्याच घरात घुसून मला दमदाटी करतोस काय? पोलीस कंप्लेंट करीन मी. ए, जा रे जा. ए अनिल, चल जा 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 रे, पोलीस कंप्लेंट करत जा ना. मी बघते कसा कंप्लेंट करतो ते. उलट मीच तुझ्या विरुद्ध जाऊन कंप्लेंट करेन की हा माणूस घरात घुसून आम्हाला मारहाण करत होता म्हणून. ही बाई आहे का भूत? काय चांगलं सांगितलेलं कळत नाही ना तुला? हा, सांगतेय ना मगासपासनं, तुझे पैसे देईन मी, पण तू इथे माझ्या डोक्यावरच नाचायला लागलास. चल जा, चल. नाही देत पैसे मी. जा, काय पोलिसात कंप्लेंट करशील ना? जा कर. अरे तुझ्या या असल्या गुणामुळे तुझं लग्न होऊ देत नाहीये देव, कळलं ना? कला, तू त्यांचं उणं काढून स्वतःच्या दोषावर पांघरून घालू शकत नाहीस. हो मी खरं सांगते हो तुम्हाला, मी घर खर्च चालवण्यासाठी ह्याच्याकडनं पैसे घेतले होते. आता ह्याला मेलेला वाटत होतं की मी जानूशी ह्याचं लग्न जुळवून देईन म्हणून. आता ह्याला तसं वाटत होतं, त्याला मी तरी काय करणार? माझ्या मनात तसं काही नव्हतंच हो. वा 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 वा, या बोटावरची चुमकी या बोटावर करण्यात तू तर माझी पण बाप निघालीस. आपटे, आईला अरे तारे म्हणायचं काम नाही. हा, अरे बाळा, तुला वाटते तशी तुझी आई नाहीये, डखीण आहे ती, डखी. आता म्हणते मला तसं वाटत होतं म्हणून. मग गोखल्यांकडे जाऊन जान्हवीला डिवोर्स द्या आणि तुम्ही दुसरं लग्न करा असं सांगण्याची काय गरज होती? मलाच जर तसं वाटत होतं तर मग हे धंदे तिला करण्याची काय गरज आहे? आई. अरे अरे खोटं बोलतोय हा माणूस. एकदम लबाड माणूस आहे हा, एकदम नीच माणूस आहे. आता तुम्हाला कळत नाहीये का? देवा वाचव रे बाबा आता ह्याच्यापासून. ए अनिल, ए तू जा 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 जा. तुला काय ते पोलीस कंप्लेंट करायचे ना? जा, करच तू. जा भरते. एक मिनिट. पहिली गोष्ट की मी इथून पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आता कळू देच तुझं खरं रूप तुझ्या लेकाला. ठेव त्याच्या डोक्यावर हात आणि म्हण की मी खोटं बोलतोय. मी काय असले शब्द वगैरे घेणार नाही. हा,
का? मुलगा मरेल अशी भीती वाटते? आता ठेव त्याच्या डोक्यावर हात आणि म्हण ना, भीती वाटते? आई आई तू जर खरं बोलत असशील तर माझ्या डोक्यावर हात ठेव आणि खरं सांगून टाक. नाहीतर बाबांना पटणार कसं ग तू खरं बोलतेस ते. आई माझा विश्वास आहे तुझ्यावर. हे बघ तू इतक्या खालच्या पातळीला जाणं शक्यच नाहीये मला माहितीये. आई माझा विश्वास आहे तुझ्यावर. आई हा माणूस खोटं बोलू शकतो, खालच्या पातळीला जाऊ शकतो, पण मला माहितीये तू एवढ्या खालच्या पातळीला जाऊच शकत नाहीस. एकदा बोल हे सगळं खोट आहे. तू नव्हती भेटलीस ना भाऊजीला, एकदा बोल. आई माझी काळजी करू नकोस. तू जर खरं बोलत असशील ना मला काहीच नाही आवडत. एकदा बोल. आई माझा विश्वास आहे तुझ्यावर, एकदा बोल ना तू. नाही असं बोलू शकत रे बाळा, असं नाही बोलू शकत. कळलं? किती विषारी नागिन तुम्ही पाळताय तुमच्या घरात. ही बाई ज्या नात्यात असेल तिथे शत्रूची काय गरज? खंबीर आहे ही घर पोखरायला. शशिकला बाई, मी संध्याकाळी पैसे न्यायला येतोय, तयार ठेवा. नाहीच मिळाले तर जेलमध्ये जाण्याची तयारी करा. चलायचं? हा तू निघ ना, मी एक 10 मिनिटांनी निघते, जरा कामावरती. चालेल, बाय बाय. हाय. काय? मी श्रीरंग. हाय, मी जान्हवी. आज हाफ डे आहे ना तुमचा? हो झालंच आहे माझं. माझ्या बरोबर कॉफी प्यायला याल? काही या श्रीरंग. सांगा ना. सॉरी, म्हणजे मी माझ्या नवऱ्याची वाट बघतीये. अहो तुमचा नवरा एकदम होपलेस आहे हो. एक्सक्यूज मी,
माइंड युअर लँग्वेज. नाही नाही, नो ऑफेन्स, पण तुमचा रॅपो फार काही चांगला नाही असं ऐकलंय मी. रॅपो असा काही आभाळातून पडत नाही. तो बनवावा लागतो आणि त्यासाठी वेळ द्यावा लागतो. ओ, अहो पण एवढा वेळ असतो कोणाकडे हल्ली? असा इन्स्टंटचा जमाना आहे. हो, पण म्हणून बाळ 9 महिन्यांच्या ऐवजी 9 दिवसात जन्माला येत नाही. ज्या गोष्टीचा जो नॅचरल वेळ आहे तेवढा द्यावाच लागतो ना. अरे बापरे, तुम्ही तर चिडलात एकदम. मग पण म्हणजे तुमचा नवरा आहे तरी काय? माझा नवरा माझा बेस्ट फ्रेंड आहे. माझ्याशी फ्रेंडशिप कराल? पुढे हा श्रीरंग आता. यु नो, आपण असंच बोलायचो. लग्नानंतर आपल्यात खूप काळ असंच संभाषण व्हायचं. आज मला खूप छान वाटतंय. मला आता इतकं बरं वाटतंय ना की तू तीच आहेस. मी व्यक्ती म्हणून बदलले नाहीये ना श्रीरंग. अरे अर्थात नाही. उलट तू व्यक्ती म्हणून जितकी होतीस ना त्यापेक्षा जास्त आकर्षक झालीस. पुरे आता. चला निघूया. हो, ऍक्च्युली आईचा फोन आला होता मगाशी. मी तिला म्हंटल नंतर करते आणि आता मी फोन करते तर ती उचलतच नाहीये. अगं मग गाडीत बसून कर ना. हो हो चालेल. चलो. माझं चुकलं, माझं चुकलं. मला माफ करा तुम्ही. मी खरंच यापुढे असं कधीच करणार नाही. तुम्ही अबोला धरू नका हो. तुम्ही बोला ना मला. तुम्ही बोला माझ्याशी. मला मला मारा हवं तर वाटल्यास चपलेने मारा, पण तुम्ही असं अबोला धरू नका. मी खरंच असं मुद्दाम केलं नाही हो. हो, मी जानूला माझ्या पोटच्या पोरीप्रमाणेच बघते हो. म्हणून विकायला निघालीस माझ्या पोरीला? नाही हो. अगं, सौदा केलास माझ्या पोरीचा. संसार मोडायला निघाली होतीस तिचा? नाही, मला खरंच असं करायचं नव्हतं. कला, तू खूप चुका केल्यास आतापर्यंत, पण प्रत्येक वेळी मी त्या पोटात घेतल्या. सहन करत आलो, सोसत राहिलो, कारण लग्न करून मी तुला या घरात घेऊन आलो होतो. तुमच्याशिवाय तरी कोण आहे मला? तुम्ही आणि पिंट्याचा हात ना. तुमच्यासाठीच करत होते मी सगळं. माझ्यासाठी? माझ्यासाठी तू माझ्या लेकीचा संसार उद्ध्वस्त करायला निघाली? अगं, माझा जावई भला म्हणून निभावलं. एखादा कमी बुद्धीचा आणि हलक्या कानाचा माणूस असताना तर तिथे मातेर झालं असतं माझ्या लाडक्या लेकीच्या आयुष्याचं. आणि हे सगळं कशासाठी? पैशासाठी? 40,000साठी तू लग्न मोडायला निघालीस माझ्या पोरीचं? हो, पण नाही ना मोडला. आहे ना ती सुखात आता. लाज कशी वाटत नाही तुला असं बोलताना? मला वाटते. कला, खरं तर या क्षणी तुझ्या कानफटात मारावी असं वाटतंय मला. पण माझ्यावर तसे संस्कार नाहीत, माझी तशी वृत्ती नाही, म्हणून मी हात उगारणार नाहीये तुझ्यावर. नाही, मारा मला. हो, मारा मला. खरंच मारा मला. बोला, तुम्ही वाटेल ते बोला, पण तुम्ही बोला ना. गप्प बसू नका. तुम्ही हसताय का? कुठल्या हक्काने बोलू? कुठल्या हक्काने बोलू? नवरा म्हणून. तो हक्क तू कधीच कमावलायस कला. म्हणजे माझी दोन्ही मुलं जीव की प्राण आहेत माझा, आणि तू त्यांच्याशी असं वागलीस?
आता ह्यापुढे माझ्या आयुष्यात मी तुला पत्नी म्हणून काय कुठलंच स्थान देऊ शकत नाही. आपला संबंध या क्षणी संपला आणि संपला तो पुन्हा कधीही न जुळण्यासाठी. असं काय बोलताय तुम्ही? अगं सहजीवन काय एका छताखाली तुझ्या सोबत राहणं देखील अशक्य आहे आता मला. नका हो असं बोलू, नका असं बोलू. पिंट्या, पिंट्या तू तरी सांगणार रे बाबांना. कुठल्या तोंडाने सांगू आई? ताई सोबत तुला आई म्हणून तरी हाक कशी मारू ग मी? असं नका ना रे वागू माझ्याशी, असं नका वागू. मला शिक्षा करा, मला उपाशी ठेवा तुम्ही, चालेल मला. शिक्षा करून माणूस सुधारत नाही कला. आणि आता तर तू माणुसकीच्या सगळ्या मर्यादा पार केलीस. अगं ज्या काळात जानूला मायेची, प्रेमाची, आधाराची अतोनात गरज होती त्या काळात तू तिच्या पाठीत कला अगं मी तुझ्याशी लग्न केलं ते या अपेक्षेने की माझ्या मुलीला आई मिळेल. पण तू आई नाहीस आणि ते तू सिद्ध केलंयस. हो हो, इतक्या वर्षाचा संसार आपला, निदान ते तरी आठवा ना तुम्ही. तुला आठवला का तो? मला काय वाटेल याचा विचार तू केलास का? तू कटकटी आहेस, वाचाळ आहेस, पण दुष्ट नाहीस असा समज होता माझा. पण आता सगळं स्पष्ट झालंय. आपण एकत्र एका छताखाली राहू शकत नाही. एकतर तू तरी या घरात राहशील, नाहीतर मी तरी राहील. जी काय कायदेशीर कारवाई करायची असेल ती मी करून टाकीन. लोक हसतील मला आता या वयात डिवोर्स घ्यायला निघाला म्हणून. पण ते चालेल मला. तुझ्या बरोबर राहण्याच्या त्रासापेक्षा तो त्रास सहन करीन. मनाने मी कधीच विभक्त झालो होतो तुझ्यापासून. एकदा कायदेशीर उपचार पण उरकून टाकू. हे बघ, तू उगाच रडून तुझा वेळ वाया घालवू नकोस. माझ्या मनाला पाझर फुटणार नाही. मी मुदत देतो तुला. माणुसकी संपलेली नाहीये माझी अजून. आणि एक बाई म्हणून तुला सवलत द्यायला मी कधीही मागे पुढे पाहणार नाही. या घरात तू राहणार आहेस, कमी राहायचंय, हा निर्णय तू घे. तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे. पण आता आपला संसार संपला आणि यात काही बदल होणार नाही. अगदी तू इथे माझ्या समोर जीव दिलास तरीही. बाबा पांडू माझं चुकलं. अरे तुम्ही असे अचानक? सरप्राईज. चहा घेता करू? नको ग, एवढ्या रात्री नको. बरं मग काहीतरी जेवून घ्या पटकन. नको, मी फ्लाईट मध्ये येऊन आलाय. खरंच. पण तुम्ही असे मध्येच कसे काय आलात? जाऊ? नाही हो, नको, तसं नाही म्हणत आहे मी. म्हणजे असे मध्येच अचानक आलं असं वाटलं नाही ना, म्हणून विचारलं सहज. कंटाळा येतो का हल्ली? काम झालं ना की कधी एकदा घरी येतोय असं वाटतं मला. खरं तर उद्या एका प्रोजेक्टची मीटिंग होती, म्हटलं कॉन्फरन्स कॉलवर बोलूया आणि आठवण टाकूया. बॅग भरली, फ्लाईट पकडली आणि तडक इथे आलं. पण मग आता इथेच राहा ना.
कशाला एवढी धावपळ करताय? आपला श्री गोखले गृहोद्योग सांभाळतोय ना, वाटलं तर त्याच्या बरोबर काम करा तुम्ही. अगं हातातले प्रोजेक्ट तर पूर्ण होऊ दे, मग बघू. आणि हे काय चाललंय तुझं? काय ग नर्मदा, मला काय वाटतं माहितीये का, बायकांना ना स्वतःचे दागिने असे पुन्हा पुन्हा बघायला आवडतात म्हणून चाललंय काही. नाही हो, हे माझे दागिने नाहीयेत, मग? जान्हवीचे आहेत. तिच्या ताब्यात देऊन टाकणार आहे आता. का? अहो, माझ्या ना हल्ली लक्षात नाही राहत काही. मग उगाच इकडची वस्तू तिकडे व्हायला नको ना. म्हणजे घरात काय ठेवलंय, लॉकर मध्ये काय ठेवलंय, लक्षातच राहत नाही. त्यात जान्हवीचे म्हणजे सुनेचे दागिने जरा जोखीम वाटते. आणि एक वर्षभर सांभाळले की मी. आता तिला म्हणणार आहे, जान्हवी तुझे दागिने बाई तू सांभाळ आता. नर्मदा, कसं चाललंय का त्या दोघांचं? मी काही विनोदी प्रश्न विचारला का? नाही हो, नाही मग हसतेस काय? नाही, तुम्ही विनोदी प्रश्न नाही विचारलात, पण ते दोघं हल्ली फार विनोदी वागतायत. म्हणजे मस्त चाललंय दोघांचं. हा. हल्ली ना चोरून भेटतात एकमेकांना. भेटतात म्हणजे? म्हणजे मी गरम दूध पिणार आहे, तुम्ही घेणार? ते मी पितो ग, पण मला हे चोरून भेटतात म्हणजे काय मला ना. सांगणार आहे, मी दूध घेऊन येते, मग सांगते तुम्हाला. थांबा, मी दूध घेऊन येते, पटकन अगं, सांग ना 5 तू. मिनिटात आले. ए नर्मदा, अगं चोरून भेटतात